मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेचं राजकारण महाविकास आघाडीकडून सुरू आहे असा आरोप करत भाजपच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला। पुतळा दुर्घटनेची सखोल चौकशी होईल, या घटनेला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशीच भाजपची भूमिका असल्याचं भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी स्पष्ट केलं। मालवण जवळच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून सर्वत्र तीव्र पडसाद उमटतायत। विविध पक्ष, संघटना आणि शिवप्रेमींमधून निषेध आंदोलनं केली जात आहेत। महाविकास आघाडीनं पुतळा दुर्घटनेला भाजप आणि सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरत आज आंदोलन केलं। भाजपनंही प्रति आंदोलनाचं धोरण स्वीकारलंय। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात भाजपच्या वतीनं महाविकास आघाडीचा निषेध करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेच्या निमित्तानं महाविकास आघाडीकडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र त्यांचा प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पुतळा दुर्घटनेबद्दल माफी मागितली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीनं या घटनेला राजकीय रंग देऊ नये असं आवाहन भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केलंय। महाविकास आघाडीकडून खोटा नॅरेटिव्ह पसरवला जातोय असा आरोप राहुल चिकोडे यांनी केला, तर सत्यजित कदम यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली। पुतळा दुर्घटनेची चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी भाजपची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या। आंदोलनात अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील, सुलोचना नार्वेकर, किरण नकाते, प्रदीप उल्पे, दिलीप मैत्राणी, संतोष माळी, अमित पसारे, कार्तिक देशपांडे, विवेक कुलकर्णी, गिरीश साळोखे, शैलेश पाटील, मंगला निपाणीकर, दिग्विजय कालेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते।